नमस्कार, मी निकिता. सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. येत्या 5 जानेवारीला पंचक हा सिनेमा आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतोय. या निमित्ताने सागर सर आपल्यासोबत आहेत. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं. थँक्यू व्हेरी मच. सर, सध्या तर तुमची मालिका खूप गाजते आणि विशेषतः कोर्टातला सीन बघण्यासाठी ना म्हणजे प्रेक्षक असे बसलेले असतात की मालिका सुरू होण्याआधीपासूनच. सो त्याच्याविषयी काय सांगाल? काय रे, छान. आपलं तिथे एक वेगळं मित्रांचं सर्कल आहे. तिथे त्या पद्धतीचं काम सुरू असतं. काम करत असताना मजा करत असतो, एन्जॉय करत असतो आणि तुम्हाला आवडती येते त्याबद्दल धन्यवाद. तिथे वकिलाची भूमिका करताना असं कधी तुम्हाला वाटतं का मी खऱ्या आयुष्यात सुद्धा वकील होऊ शकतो किंवा झालोय असं त्या कपड्यांमध्ये किंवा एकंदरीत कोर्टाच्या वातावरणामुळे? मुळात मी वकील आहे. अच्छा. मी LLBच आहे. आधी कोल्हापुरात मी वकिली करायचो. योगायोगानं तर वकिलीचा रोल करतोय मी. 2-4 सिरियलमध्ये केलं आहे. पण असल्यामुळे थोड्याफार गोष्टी माहिती आहेत मला त्याच्यात काय होतात त्या. पण आता गेली 20-25 वर्ष वकिली करत नसल्यामुळे त्याच्यात अपडेटेड नाही आहे. त्यामुळे इतर कलाकारांना करताना ज्या गोष्टी कराव्या लागतात त्याच मलाही कराव्या लागतात. सर, पंचकसारखा धमाल सिनेमा येतो आणि त्यात तुमची सुद्धा भूमिका आहे. सो कसं होतं एकंदरीत शूटचं वातावरण आणि एकंदरीत? नाही, खूपच खेळी मिळतं. मुळात सगळे थिएटर केलेले खूप आम्ही पहिल्यापासून एकमेकाला ओळखत असणारं सगळं स्टारकास्ट याच्यामध्ये आहे आणि एक उत्तम बांधलेली स्क्रिप्ट, उत्तम लिहिलेली स्क्रिप्ट ही आहे. त्यामुळे ते करतानाही मजा येत होती. आणि बऱ्याचदा कसं होतं की आपल्याला एखादा सीन आवडला नसला, फार चांगलं काही लिहिलेलं नसतं, तर तुम्ही एक 100% त्याच्यामध्ये नसता की तुम्हाला अरे यार ठीक आहे असं तर लिहिलं नाही करायला पाहिजे. तसं याच्यामध्ये अजिबात नाही. त्याच्यातला प्रत्येक सीन इतका सुंदर लिहिलेला आहे की अगदी एक शब्द जरी तुम्हाला त्याच्यामधला म्हणायचा असेल त्या सीनमधला, तरी त्या सीननं तो सिनेमा एका वेगवेगळ्या पातळीवरती पुढं सरकत असतो. मूळ गोष्ट जी आहे त्याला पुढं नेत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या चित्रपटाचा ना विषय हा हिरो आहे. एक हिरो, एक हिरोईन असं एक आपल्याकडे एक नेहमी जे असतं तसं प्रकरण याच्यामध्ये नाही. याच्यातला विषय हिरो आहे आणि तो विषय सगळी पात्र मिळून पुढं नेतात. आणि 70-80% सीनमध्ये याच्यातली सगळी काय पात्र आहेत. हे प्रत्येक सिक्वेन्स हा ग्रुप सिक्वेन्स असल्यासारखं आहे. त्यामुळं एक वेगळीच गंमत आहे याच्यामध्ये. एक ब्लॅक ह्युमर आहे, श्रद्धा अंधश्रद्धा याच्यातला कॉन्फ्लिक्ट आहे. वेगवेगळ्या स्वभावाची माणसं आलेल्या प्रसंगावर किंवा परिस्थितीमुळे कशी बदलतात, एकमेकांशी कसं वागतात याचीही गंमत आहे. आणि सगळं विनोदी पद्धतीनं मांडण्यात आलेलं आहे. त्यामध्ये लोकांना नक्कीच आवडेल असं वाटतं. नैसर्गिकदृष्ट्या समृद्ध असलेल्या कोकणात आपण शूट केलं आहे. सो तो एक वेगळा अनुभव होता. सो त्याच्याविषयी काय सांगाल? नाही, प्रश्नच. कोकण मला खूपच आयुष्यात आवडत आलेलं आहे. मी मूळचा कोल्हापूरचा, त्यामुळे कोकण तसं मला तिकडून जवळ आहे. पण आजही माझं दरवर्षी एकदा तरी कोकणाला जाणं येणं असतंच. आणि कोकणाच्या मी तर कायमच प्रेमात असतो. आणि तिथं शूट असल्यामुळे मुळात एक आवडता सिनेमा आणि तोही कोकणात करायचा. या 2 उत्तम गोष्टी माझ्या आयुष्यात या सिनेमामुळे घडल्या. त्यामुळे सावंतवाडीत करताना एक त्या छोट्याशा शहरामध्ये तिथल्या मुळात ती जी भाषा तिकडची आहे कोकणातली, ती इतकी गोड आहे आणि एका वेगळ्या पद्धतीने ते बोलत राहतं की कधी कधी कळत नाही, पण ते ऐकतच राहावं असं वाटत राहतं. तर त्या धाटणीच्या सिनेमात काम करायला मिळणं हा पण एक जरा नशिबाचा भागच वाटतो आणि त्याचा आनंद तर आहेच. सेटवर बरेच किस्से घडले. असा बिटवीन द सीन असा कुठला किस्सा आहे का जो तुम्ही फार हसलात आणि कंट्रोल झाला नाही हसणार, असा कुठला किस्सा आहे का तिथे? नाही, असा एक नाही, हा प्रत्येक वेळी किस्से होत होते याच्यामध्ये. म्हणजे याच्यामध्ये एकदाही आम्ही हसलेलो नाही आहे असं कुठलाही सीन झालेला नाही आहे. पण एक असा मुवमेंट असतो की तुम्ही थांबलेच नाही, म्हणजे कंटिन्यू हसतातच. कंटिन्युअस हसलो. म्हणजे आम्ही एकदा आनंद इंगळेच्या रूममध्ये आम्ही बसलो होतो. मी भारतीताई आचरेकर, सतीश आळेकर होते आणि आनंद होता ऑफकोर्स. तर ते आम्ही बसलेलो असताना 3ऱ्या मजल्यावरती आम्ही राहत होतो. तर याच्यातलं गणेश मयेकर म्हणून जो आहे तो आणि आरती हे दोघेही लिफ्टमध्ये अडकले होते आणि ते खूप ओरडत बराच वेळ अडकले होते. आणि खरोखर अडकले होते, लिफ्टमध्येच अडकली होती. मग त्यांना काढण्यामध्ये एक अर्धा तास गेला आणि नंतर त्यांना अर्ध्या तासानंतर काढल्यानंतर आम्ही जे 2 तास हसत होतो तो तर प्रचंडच वेगळा प्रकार होता. या आधी प्रचंड राग, काळजी त्यांना बाहेर काढण्याची आणि त्याच्यानंतर बाहेर काढल्यानंतर झालेल्या प्रसंगावरती हसणं, हा एक त्या पद्धतीचाच एक भाग होता. म्हणजे खूप आम्हाला ऑफस्क्रीन तर खूप धमाल झाली, पण ऑनस्क्रीन सुद्धा खूप बघायला. हो, नक्कीच, अगदीच नक्की. जाता प्रेक्षकांना काय सांगाल? 5 जानेवारीला नक्की थिएटरमध्ये जाऊन पंचक हा सिनेमा बघा.
हा नुसता आमचा सिनेमा आहे म्हणून म्हणत नाही, पण तुम्हाला नक्कीच याच्यातून मनोरंजन आणि खूप छान छान गोष्टी बघायला मिळतील. एक चांगला सिनेमा बघितल्याचं समाधान मिळेल आणि चांगला सिनेमा बघून नवीन वर्षाची सुरुवात केल्याची एक त्याचाही आनंद मिळेल तुम्हाला. चालेल, खूप खूप थँक्यू सर अँड ऑल द बेस्ट. थँक्यू.